महापालिका प्रशासनामध्ये खरं म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वय खरं म्हणजे एक सर्वात मोठा गैरसमज जो आहे तुमचा तो काढतो आधी की आम्ही सत्ताधारी आहोत आणि आमच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो. तसा नाही आहे. ज्या काळामध्ये प्रशासक होतं प्रशासक काळामध्ये लोकप्रतिनिधीला विश्वास न घेता त्या ठिकाणी कचरा डेपो त्या ठिकाणी सुरू केला होता आणि आम्ही आता सर्व लोक त्या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित केला होता आणि आज महापालिकेमध्ये मिटिंग सुरू असताना गुपचाप पद्धतीने त्या ठिकाणी कचरा डेपोचं काम सुरू केलं. हजारो शेकडो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले. आमच्या सर्व नगरसेवकांना सांगितलं तुम्ही जाऊन स्पॉट जरा जा आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असतं त्यांचा रोष राग त्या ठिकाणी व्यक्त झाला. आम्ही ज्यावेळेस लोकांच्या घरीदारी गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की आज कचरा डेपो तुमच्या आरोग्याशी खेळला जाणारा कचरा डेपो आम्ही होऊ देणार नाही आणि आम्हाला न माहिती पडता त्या ठिकाणी ते काम होत होतं. ते काम आम्ही बंद पाडलं. आमचा विरोध हा कचरा डेपोला नाही आहे. आमचं म्हणणं आहे की कचरा डेपो तुम्ही ज्या ठिकाणी प्रस्तावित करतात त्या जागेचा व्हॅल्यू काय, त्या ठिकाणी मोठा एखादा व्यापारी प्रकल्प त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या ठिकाणी अनेक गाळे होऊ शकतात. शेकडो लोकांची रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी मिळू शकतो. एखादा मोठा प्रकल्प की जेणेकरून शेकडो कोटी रुपयाचा महसूल हा महापालिकेला भेटू शकतो आणि अशा कोट्यवधी रुपये सोन्याच्या भावाच्या जमिनीवर तुम्ही कचरा कुंडी म्हणजे स्थापन करतात हे चुकीचं आहे. खरं म्हणजे जगामध्ये म्हणजे जगात भारतात नाही सांगतो मी जगात कदाचित ही एक मात्र महापालिका एकदम श्रीमंत की कोट्यवधी रुपयाची ज्याला व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी तुम्ही कचरा कुंडी म्हणजे काय म्हणजे आपल्या बुद्धीची क्यू करावी लागेल की त्या ठिकाणी कचरा डेपो तुम्ही त्या ठिकाणी करतायत ते चुकीचं आहे. अन्य ठिकाणी अन्य जागा आहेत. आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी जागा आहेत की त्या ठिकाणी ते तुम्ही करावं आणि हा जो भाग आहे या भाग विकसित करा. त्या ठिकाणी व्यापारी संकुल बना किंवा अन्य पर्यायाने काही त्या ठिकाणी जेणेकरून महापालिकेला महसूल निर्माण होईल. ही आमची भूमिका होती आणि ही आमची मागणी होती. खरं म्हणजे आम्ही प्रशासक काळात जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही ठिकाणी बसलेलो होतो आणि प्रशासकाकडनं म्हणजे प्रशासक काळात झालेल्या निर्णयाचा निवाडा प्रशासनाकडनं आम्हाला या ठिकाणी करायचा होता. यासोबत आमचे महापौर आमच्यासोबत आहे, उपमहापौर सोबत आहे. त्यांनी आमच्या आंदोलनाला म्हणजे आंदोलन म्हणणार नाही त्याला मी, आमच्या मागणीला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. बरं, प्रशासन तुमचं आता तुम्ही बहुमताने या ठिकाणी स्थापित झाला तर प्रशासन नेमकं तुमचं ऐकून घेत नाही का किंवा तुमचं मत ते विचाराधीन घेत नाही? नाही, खरं म्हणजे त्यांना तर घ्यावंच लागेल. कारण महापौर उपमहापौर आमचे स्थायी समिती आमची सर्व सत्ता आमची आज केंद्रात राज्यात सर्व ठिकाणी सत्ता आमची आहे. मात्र अतिशय गनिमी कावा करून सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक नगरपालिकेत असताना गुच्छा पद्धतीने षडयंत्र करून काव्या दावा करून त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी यंत्रसामुग्री पाठवली ते काही महापौरांनी पाठवली, ते काही उपमहापौरांनी पाठवली, हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी पाठवले आहे आणि त्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. जळगाव शहराचे प्रथम नागरिक म्हणून इथं आलो आहेत. आमच्याकडे त्या लोकांनी निवेदन दिलं आहे की आमच्याकडे जो आपण डेपो करत नाही पण ठीक आहे, त्यांनी जी काही मागणी असेल ते आम्ही निश्चित समजून घेतोय. असं होणार होतं तिथं आपण काही डेपो तयार नाही करणार होतो, फक्त शिफ्टिंगचं काम होणार होतं. पण आपल्याकडे पर्याय 3 जागा आहेत. तर आता त्यांनी आपल्याकडे निवेदन दिलं आहे तर तिच्यावर आम्ही आयुक्त साहेब असतील उपायुक्त असतील आम्ही सगळे बसून मार्ग काढू. आम्ही हा शब्द सगळ्या नागरिकांना देतो आमच्या दोघींच्या वतीने आणि लवकरात लवकर आपण काय पर्याय करता येईल. धन्यवाद.